दीपोत्सवात राज आणि उद्धव पुन्हा एकत्र येणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार। 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता कार्यक्रमाचं आयोजन। आमदार संग्राम जगतापांची विधानं चर्चेमध्ये, तर अजित पवारांनी संग्राम जगतापांना बोलावून घेतलं। पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधामध्ये अजित पवारांनी बजावली नोटीस। राष्ट्रवादीच्या बैठकीत संग्राम जगताप हजर। बीडमध्ये हिंदूंवर अन्याय खपवून घेणार नाही। बीडमधील धर्मांतराचा चाललेला प्रकार थांबवा। हिंदू तरुणांवर केलेले खोटे गुन्हे मागे घ्या। आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मनसेमधून हकालपट्टीनंतर 2 ते 3 महिने रखडला होता पक्षप्रवेश। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव नगरपालिकेमध्ये महायुतीत मोठा संघर्ष। कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर आणि राष्ट्रवादीचे दिलीप कुमार सानंदा यांच्यामध्ये वादंग। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मनोज जरांगे पाटील एकाच मंचावर। कळंब तालुक्यातील हरिनाम सप्ताहामध्ये एकत्र। संग्राम जगताप यांचे विधान अशोभनीय। हिंदू मुस्लिम संबंध तोडता येणार नाहीत। व्यापारामध्ये धर्माचा भेद करू नका। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेक खान यांचं आवाहन। धुळे जिल्ह्यातील न्यू एज्युकेशन सोसायटी आरबी येथील संचालक मंडळाच्या गैरव्यवहाराचा वस्तुस्थिती अहवाल 15 दिवसांमध्ये सादर करा। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड यांचे शिक्षण विभागाला निर्देश। रामाबाई आंबेडकर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन संपन्न। विरोधकांच्या शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक। 2-2 ठिकाणी मतदारांची नावं। मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी। राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा मुद्दा उपस्थित। निवडणूक लागली नाही तरी मतदार नोंदणी का बंद केली? जे आज 18 वय पूर्ण करतात त्यांनी मतदान करू नये का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। दुबार मतदार असेल त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान कुठे करणार? विरोधकांच्या प्रश्नाला निवडणूक आयोगाचं उत्तर। मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीन लावा, तर त्याशिवाय निवडणुका घेऊच नका। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा। राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी। आमच्या हरकतींना तुम्ही प्रतिसाद देत नाही। शशिकांत शिंदेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। बोगस मतदार नोंदणीवर 18 नोव्हेंबरला पत्र दिलं। अनेक ठिकाणी खोट्या मतदार नोंदणी झाल्या। पत्र देऊन देखील कोणतीही कारवाई नाही। जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगावर आरोप। विरोधकांचे मुद्दे आणि मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार। राज्य निवडणूक आयोगाचं विरोधकांना उत्तर। विरोधकांच्या शिष्टमंडळाकडून निवडणूक आयोगाला निवेदन। खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उपस्थित, तर आयोगानं दबावातून बाहेर येऊन भेदभाव न करता मागण्यांवर उपाय सांगावे। निवेदनातून मागणी। विरोधकांच्या आयोगासोबत उद्या पुन्हा बैठक, तर प्रमुख नेते उद्या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। जयंत पाटील यांची माहिती। आयोगासोबतच्या बैठकीमध्ये काही गोष्टी अनिर्णित। उद्या पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांची चर्चा होईल। संजय राऊतांची माहिती। पराभव दिसत असल्याने विरोधक एकत्र आलेत। महाविकास आघाडीचा रडीचा डाव। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये 5 आणि पंचायत समितीमध्ये 2 सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करावी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर। 50,000 कोटींची गुंतवणूक, 5 लाखांवर रोजगार निर्मिती। राज्यामध्ये बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार। द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संस्था वसतिगृहांच्या इमारतींचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धनासाठी 5 वर्षांसाठी 500 कोटींच्या निधीची तरतूद। मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा आणि नागपूर औरंगाबाद खंडपीठासाठी गट अ ते ड संवर्गामध्ये 2228 पदांची निर्मिती। खर्चाच्या तरतुदीला मान्यता। कॅबिनेटच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। विद्यार्थ्यांकडून बुलेट ट्रेनच्या प्रकल्पस्थळाचा अभ्यास। विद्यार्थ्यांनी प्रकल्पस्थळांना भेट देत तंत्रज्ञानातील गुंतागुंत समजून घेतली।
गुजरातमधील पारुल विद्यापीठाचा उपक्रम. पंढरपुरातील भीमा नदी प्रदूषणामुळे अतिगंभीर श्रेणीमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल. भीमा नदीकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्यानं वारकऱ्यांमध्ये नाराजी. सीना नदी देखील गंभीर श्रेणीमध्ये. यवतमाळमध्ये राळेगाव तहसीलदारांना शेतकऱ्यांनी शेतमजुरांना मागण्यांचं निवेदन सादर. शेतमजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत 100 दिवसांचं काम देण्याची मागणी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स संस्थेच्या वतीनं चर्चासत्र. चुकीच्या कागदपत्रांच्या द्वारे इमारत उभारल्यास त्याची जबाबदारी जमीन मालकाची. जितेंद्र भोपळेंचा इशारा. बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची पूरग्रस्तांना मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1 कोटीच्या निधीचा धनादेश राजेंद्र राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द. कल्याणमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं शहर शाखेचं आयोजन. शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी आणि नागरिकांसाठी विविध योजना सुरू. तर भोंडल्याच्या माध्यमातून शिवसेनेनं महिलांना दिली शासकीय योजनांची माहिती. अहिल्यानगर पालिका निवडणूक प्रक्रिया न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता. 13 तारखेची मुदत ओलांडून देखील अंतिम प्रभाग रचना अद्यापर्यंत जाहीर नाही. उमेदवार आणि मतदारांमध्ये आता संभ्रमाचं वातावरण. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर संकट. नव्या ड्राफ्ट प्लॅनच्या विरोधामध्ये नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन मोहीम देखील सुरू. पंढरपूरमध्ये 2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार. बारामतीमध्ये सोमेश्वर कारखान्याच्या परिसरामध्ये नवीन संकुल उभारण्याचा प्लॅन. स्थानिक रहिवाशांकडून प्लॅनला तीव्र विरोध. दिवाळीच्या तोंडावर सोन्यानं गाठला उच्चांक. सोन्याचा आजचा दर 1,31,000च्या घरात. तर चांदीच्या दरानंही उच्चांक गाठला. चांदीचा दर हा प्रति किलो 1,91,000 रुपये. हिंगोली पोलिसांनी राबवला सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम. यावेळी सायबर सुरक्षा संदर्भात केलं मार्गदर्शन. माधुरी हत्तणीच्या संदर्भात आज होणारी सुनावणी रद्द. 22 ते 28 ऑक्टोबरच्या दरम्यान पुढची सुनावणी होणार. तर कोर्टाकडून नांदणी मठाला कळवण्यात आलं. सांगलीच्या औदुंबर गावासाठी महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तांत्रिक बोट प्रदान. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक यांत्रिकी बोटींचा लोकार्पण सोहळा संपन्न. यवतमाळमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं मुख्यमंत्री मदत निधीला दिली 51,000 रुपयांची देणगी. एका प्राध्यापकांना दिवाळीपूर्वी मानधन देण्याच्या सूचना. उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळांकर यांच्या शिक्षण संस्थांना सूचना. भंडारा जिल्ह्याच्या साकोलीमध्ये फॉरेस्ट विभागातील मजुरांच्या मागण्यांसाठी मजुरांचं आंदोलन. वनमजुरांना 8 तासापेक्षा जास्त काम देण्यात येऊ नये शासनाचे आदेश. सोलापूर जिल्हा परिषदेकडून 2 दिवसीय रुक्मिणी दिवाळी महोत्सवाचं आयोजन. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत महिला बचत गटांना 33 स्टॉल उपलब्ध. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 62 गटांचं आरक्षण जाहीर. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेमध्ये सोडत. आरक्षणाच्या सोडतीमुळे काही इच्छुक उमेदवारांना धक्का. सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षण 61 जागांसाठी सोडती जाहीर. 19 जागा महिलांसाठी राखीव. मेट्रो 3 स्थानकावर मोफत वायफाय सुविधा. तर भूमिगत स्थानकांवर देखील तिकीट खरेदी सहज शक्य. डिजिटल तिकीटाला प्रोत्साहन देण्यासाठी वायफाय सुविधा उपलब्ध. वाहतूक कोंडीचा चेंबूर सांताक्रूज जोड रस्त्याला मोठा फटका. नागरिकांमध्ये आता मनस्ताप. तर वाहन चालक 5 मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास ताटकळत. यवतमाळच्या जवळा येथे बस थांबा असताना बसची बाह्य मार्गाने वाहतूक. परिवहन विभागाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यानं गावकऱ्यांना जवळा येथे बस अडवली. कल्याणमध्ये पत्रीपूल ते नवीन गोविंदवाडी रस्ता खड्डेमय. खड्ड्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचं आमरण उपोषण. जालना नांदेड समृद्धी महामार्गावर बाधित शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन. महामार्गामध्ये गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी. रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. बीडमधील रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण. महामंडळाच्या बसेसची तरुणांनी केली तोडफोड. तर अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांना थांबवण्याचाही प्रयत्न.
पुण्यामध्ये पोलीस शिपायाला मारहाण, सुरक्षेचा प्रश्न गंभीर. कोंढवा परिसरात झालेल्या घटनेनंतर गनिमी कावा युवा सेवा संघाच्या वतीनं पोलीस आयुक्त कार्यालयावरती मोर्चा. अलिबाग येथील आरसीएफ कंपनीच्या विरोधामध्ये आंदोलन. शिवसेनेच्या आंदोलनाला हिंसक वळण. कंपनी बाहेरील रस्त्यावर टायर जाळत निषेध. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा. कोल्हापूरमध्ये दूध उत्पादक आक्रमक. दूध उत्पादकांच्या वतीनं 16 ऑक्टोबरला मोर्चा. 40% डिबेंचर कपात तर दूध उत्पादक आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएसच्या नोंदणी अभियानाचा आंबेडकरी संघटनांनी केला विरोध. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये नोंदणीचा टेबल. महाविद्यालय परिसरामध्ये धार्मिक अजेंडा चालू देणार नाही असं म्हणत पोलिसांमध्ये करण्यात आली तक्रार. भाजप आमदार गोपीचंद पडळकर बीडमध्ये दाखल. हिंदू जनाक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात. बनावट तांदूळ जाळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. हा फोर्टिफाईड व्हायरल तर आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. रेशनिंगच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षांना माहिती. भिवंडी तालुक्यामध्ये भात कापणीला सुरुवात. परतीच्या पावसानं नुकसान झाल्यानं उत्पादनामध्ये घट होण्याचा अंदाज. केवायसी आणि शेतकरी ओळखपत्राचा सर्व्हर डाऊन. मदतीपासून शेतकरी वंचित राहत असल्याचा सचिन पाटील यांचा आरोप. तर सरकारनं केवायसी आणि ओळखपत्राची अट रद्द करण्याची केली मागणी. वाशीमधील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांचा प्रयोग. तब्बल 1 एकरमध्ये 500 नारळाची झाडं लावत यशस्वी शेती. वाशिम जिल्ह्यातील हा पहिलाच असा प्रयोग. टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन कायम. वयोमर्यादा उलटल्यानंतर देखील चंद्रशेखरन यांच्या 3ऱ्या कार्यकाळासाठी टाटा ट्रस्टची मंजुरी. जागतिक पातळीवर मृत्यूदर कमी मात्र तरुणांसमोरील धोका कायम. द लॅन्सेल जर्नलच्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती. तर 2023 मध्ये भारतात एकूण 98,05,000 तरुणांचा मृत्यू. तामिळनाडूमधील करूर येथील चेंगराचेंगरी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. तर चौकशीवर देखरेखीसाठी माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन. भारत आणि कॅनडा द्विपक्षीय संबंध विस्तारासाठी महत्वाकांक्षी आराखडा जाहीर. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट. लोकगायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश. बिहारच्या अलीनगरमधून निवडणूक लढण्याची शक्यता. बिहार निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये आता नव्या चेहऱ्यांना प्रवेश. सूत्रांची माहिती. केरळमध्ये हिजाबवरून वाद. शाळेमध्ये विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्यानं गोंधळ. पोलीस तैनात. बिहारमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीमध्ये 71 उमेदवारांच्या नावांची घोषणा. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूरमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणी आणखी 2 जणांना अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 5 वर पोहोचली. ठाणे महापालिकेच्या उपायुक्ताचे वकील उच्च न्यायालयामध्ये. शंकर पाटोळेसह अन्य 2 आरोपींची दिवाळी कोठडीतच. 3 नोव्हेंबरला न्यायालयामध्ये जामिनावर सुनावणी. भिवंडीच्या काल्हेरमध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये महिलेची सोन्याची चेन लंपास. तर चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू. पुण्यात फटाक्याच्या दुकानामध्ये प्रमोशन करणं रील स्टारला पडलं महागात. पोलिसांना रील स्टारला पोलीस ठाण्यामध्ये आणून दिली समज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.